तर शुभ प्रभात मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर मित्रांनो, आज आपण आलेलो इर्शालगडला. तर आता गडाचे आम्ही पायथ्याशी आम्ही पनवेल पासून आलेलो, रिक्षाने इथे पोहोचलो. विलेजला आम्हाला उतरवले, चौक विलेजला. माझ्यासोबत माझे मित्र पण आलेले आहेत. आम्ही 4 जण चालू आहे. मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असं खूप जण होते, पण त्यांचं काही कारणामुळे नाही आले ते लोक. त्यांच्यासाठी आम्ही इकडची आठवणी घेऊन जाणार आहो, मोबाईल मध्ये कॅप्चर करून. ते त्यांनी बघा, हा, त्यांनी बघून आनंद घ्या असं मी बोलतो. आणि पुढे भेटूया आपण. आवाजापासून थोडं वरती आल्यावरती आपल्याला नाही पॅच लागतो. हा पाहू शकता, हा छोटा डोंगर आहे. सो आपल्याला तो आता क्रॉस करून जाय, वरती चढून पुढे इर्शालवाडी आहे, तिकडे जायचं. तर मित्रांनो, इथं वरती आल्यावरती ना एक मस्त व्ह्यू बघायला या डोंगरावरून बघायला भेटतो, मोरबे डॅमचा. सो तुम्हाला आता मी दाखवतो. हा छोटासा पॅच सोडून झाल्यावरती आपल्याला सरळ पुढे चालत जायचंय. पाहू शकता तुम्ही इर्शालगड. तर मित्रांनो, हा आपण डोंगर चढल्यावरती आम्ही पहिला ब्रेक घेतलेला आहे. इथे पाहू शकता तुम्ही, छोटं स्टॉल होता तिथे, बंद आहे. तर आम्ही आता पाणी वगैरे पितो आणि पुन्हा आपला ट्रेक चालू करतो. मित्रांच्या चवी बघा, कुरकुर, बिस्किट, अजून काय त्यांना काहीच भेटलं तर मग काय सांगाल भावा. ते पण आहेच. सकाळी आंघोळ तसंच निघालो आपण. कोणत्याच्यामध्ये कुरकुरे टाकायचे? अरे भावा एवढ्याच बघा, आता शोधण्याला लागले ते काय कुठे काय नाही. मला 2 द्या, बाकी तुम्ही का कंडिशन नाही सध्या स्टॉलची आपल्या. एक काम करा, आपले रॅप आपल्या बॅग मध्ये घ्या. अरे कचरा टाकू नका. पाहू शकता तुम्ही वाट, जंगलातून वाटे पूर्ण. मस्त वातावरण, थंड. आमचे 2 मित्र पुढे गेलेले आहेत, त्यांना घाई लागलेली आहे. तो आपण पण पाय आता उचलूया, पाटापट चालूया. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे गवत आमच्या हायटीच्या पेक्षा दुप्पट आहे. अशक्य सुंदर सह्याद्री, आणि त्याच्यात आम्ही हरवलेलो आहे. पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, इथं आल्यावरती कन्फ्युजन होत आहे, काय समजत नाही कुठून जायचंय. कारण की इकडे 2 वाटा आहेत. एक इकडे जायलाय, हा बाण दाखवत आहे, तिकडे आहे एक चिन्ह, आणि इकडे पण एक आहे रस्ता. तर कुठून जायचं काय समजत नाही. सो आम्ही आता बाण फॉलो करतो, ते चिन्ह बघूया पुढे जाऊन कसं काय ते. झाडा झुडपातून चाललेलो आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. शांतता इकडे ना खूप. हा ना, शांतता आहे खूप तिकडे. कुठे आहेत? तर मित्रांनो, हीच ती इर्शालवाडी.
तिथेच ती दुःखद घटना झालेली. तर मित्रांनो परत कन्फ्युजन झालेले पुढे जवळ आल्यावरती काही समजत नाही. खूप वाट आहे तिकडे, पाहू शकता तुम्ही. माझा मित्र बोलतोय खानाखुना केलेल्या आहेत तिकडे, सो आम्ही तोच फॉलो करतो. बघूया पुढे जाऊन. पाहू शकता इकडे छोटे छोटे असे दगड लावलेले आहेत, चिन्ह केलेले आहेत असे गडाकडे जाण्यासाठी. त्याच वरती आलं मित्रांनो ते मंदिर पाहायला मिळतं. हे बघा, पाहू शकता तुम्ही. सो आता आपण पाया पडूया आणि पुढे जाऊया गडावरती. मित्रांनो आम्ही आता दर्शन केलेलं आहे, आता गडाकडे जातोय. पाहू शकता इर्शालगड. पाहू शकता इकडे छोट्या ओढ्याला झऱ्याचं पाणी आहे. पिण्यायोग्य तर नाही पण आहे, पाणी आहे इकडे ह्यावेळी पण. इथेच पुढे आल्यावरती विशालगड, इथे तुम्हाला बघण्यात येईल. विशालगड नाव आहे पण खाली तुम्हाला वाट सापडणार नाही. अशा दगड्या, अशा करून दगड्या ठेवलेत एकावर एक, म्हणजे दिशा दर्शविते की आपलं विशालगडची वाट. अशा प्रकारे खाली दगड्या ठेवलेल्या आहेत. तरी जर तुम्ही आलात तर असं तुम्हाला दिसण्यात येईल. त्याच्या मार्गे त्या दिशेच्या द्वारे तुम्ही गडावापर्यंत पोहोचू शकता. खूप अशी घनदाट जंगलातून वाट आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. सो काळजीपूर्वक या, कुठेही ट्रेक करताय काळजीपूर्वक. खूप चढायचं आहे अजून वरती. भन्नाट असा एक अनुभव येईल अशा ठिकाणी फिरल्यानंतर. हे बघा, अशी दिशा दर्शवली गडाकडे जायला. अशा दगड ठेवून दाखवले की ही वाट गडाकडे चालले. सो त्याच वाटेने या, कोणत्याही वाटेकडे जाऊ नका जिकडे काही चिन्ह वगैरे केले नाही. कारण खूप सारे असे वाटेत आजूबाजूला जाणाऱ्या, तुम्ही रस्ता भटकू शकता. पाहू शकता तुम्ही इकडून आल्यावरती इकडे असे दोन वाटा आहेत. एक सरळ जाते आणि ही गडाकडे जाणार आहे. तर ह्याच वाटांवरती जायचंय, ह्या वाटण जायचं नाही. ही वाट माहित नाही कुठे जाते, ही वाट सरळ जाते तिकडे. इकडे माझा मित्र खाणाखुणा करून ठेवतोय. गडाचा एंट्रन्स आहे. जाऊया, अनुभव घेऊया. पाहू शकता इकडे इर्शालगडाकडे
चिन्ह दिलेलं आहे. सो ह्या वाटेने जाऊया आपण. अशक्य सुंदर सह्याद्री. आणि ही कारवी सुकलेली आहे पूर्ण. सीझन गेलेला आहे आता कारवीचा. आता मित्रांनो ही पाहू शकता, ही कारवी आहे. ही आता ही 7 वर्षानंतरच येणार. 7 वर्षातून एकदा फुल येणार झाड. सो पाहू शकता तुम्ही आता ह्याच्या खालून जायचंय. हा दगड वरतून पडलेला आहे. चला तर जाऊया आपण पण. मित्र गेलेले पुढे. ट्रेक चालू झाली तुम्ही पाहू शकता. पाहू शकता मित्रांनो, हा पॅच चढल्यावरती खरा रिस्की पॅच चालू होतो आपला. ते वरती जायचं आपल्याला. ते एक पाण्याचं पण टाक आहे. पाण्याचं टाक आहे. तर माझे मित्र पण वरती गेले. आपण पण जाऊया वरती. मित्रांनो, हा पॅच चढल्यावरती आपल्या लेफ्ट साईडला देवीचं मंदिर आहे. तर तिथे आता आपण पाया पडूया आणि वरती जाऊया गडावरती. पाहू शकता रिस्की पॅच आहे. काळजीपूर्वक या आलं तर एवढंच बोलू.
चढल्यावरती वरती आपल्याला नैसर्गिक नेड्याकडे जाण्याचा मार्ग आहे. आता आपण तिथे जाऊया. पाहू शकता मित्रांनो, नैसर्गिक नेड, निसर्गाचा अद्भुत नजारा. सो आता आम्ही चाललेलो आहे पुढे जरा पाण्याचे टाके पाहायला. पाण्याचे टाके कसं आहे एक स्तंभ असलेले टाकू बघ. तुम्ही पाहू शकता, एक स्तंभ टाकत. पाहू शकता इकडे एक पाण्याचं टाके आहे मित्रांनो. चौकोनी पाण्याचं टाके. इर्शालगड. गडाचा इतिहास जाणून घ्यायचा म्हटल्यास इर्शालगड हा कर्जत विभागात येतो. किल्ल्याची समुद्र सपाटीपासून उंची 3700 फूट इतकी आहे. गडावरील विशाळा देवीच्या नावाचा अपभ्रंश होऊन या गडाचे नाव इर्शालगड झाले असावे. तसं खरं जर म्हटलं तर इर्शालला गड म्हणणे अयोग्यच आहे, कारण इर्शाल हा एक सुलका आहे. त्यामुळे इतिहासात याचा कुठे उल्लेख नाही. मे 1666 मध्ये शिवरायांनी कल्याण, भिवंडी, रायरी पर्यंतचा सारा मुलूक घेतला तेव्हा हा गड देखील मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. गडावरील पाण्याच्या टाक्यांचे अस्तित्व पाहता याचा उपयोग टेहळणीसाठी केला गेला असावा असे वाटते. तर मित्रांनो, गडावरती आले तर काळजी घ्या वरती गड चढण्याची, आणि रिस्की पॅच टाला. ते असं करू नका, आम्ही करतो तसं, कारण की आम्हाला सवय आहे. त्यामुळे आम्ही इतक्यावरती आलेलो आहे. आता आम्ही चाललेलो आहे अपरिचित गुहा बघायला. ती बघूया ती, आणि परतीचा प्रवास चालू करूया आपला. तर मित्रांनो, आम्ही आता गड उतरायला घेतलेला आहे. फायनली गड बघून झालेलं आहे आमचं. आता मित्रांनो, इथं रशी आहे, सावकाश उतरायचंय, काही घाई गडबड करू नका, काळजीपूर्वक उतरा आले तर. आरामात आरामात, घाई गडबड करू नको काय. सह्याद्री पर्वतरांग म्हणजे महाराष्ट्राच्या अद्भुत निसर्ग सौंदर्याची जिवंत व्याख्या जणू. हा सह्याद्री दिसायला जितका सुंदर तितकाच आव्हानात्मक सुद्धा. अशा सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर डौलाने उभे असलेले आपले गडकोट भटकंतीसाठी एक मोठे आव्हान निर्माण करतात, ते त्यांच्या सरसत कड्यांमुळे. काळजीपूर्वक या इकडून पण. पाहू शकतो मित्रांनो, तिथून पुढे आल्यावरती याच्या खालून यायला लागतं.
फायनली आम्ही आलेलो आहे अपरिचित गुहा बघायला. पाहू शकता तुम्ही मित्रांनो, हीच ती गुहा, एवढी मोठी गुहा. दाखवतो तुम्हाला. खूप आहे आतमध्ये अजून. मित्रांनो, इकडे गुहा बघायला आलात तर काळजीपूर्वक या वरती गुहा बघायला. तर मित्रांनो, फायनली आपला गड पाहून झालेला आहे आणि आजचा ब्लॉग इथे संपला. भेटूया पुन्हा अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये, भन्नाट भटकंतीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा. आणि हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक अँड शेअर नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय, टाटा फॅमिली.